हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ. आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. आजच्या व्हिडिओची सुरुवात करते हजबंडच्या टिफिन बनवण्यापासून. तर सकाळी उठले आणि टिफिन बनवायला घेतला. सुरुवातीला कणिक मळून घेतली आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवली. त्यानंतर आज भाजीला बनवणार होते मी शेवग्याच्या शेंगा, तर कट करायला घेतल्या. तर सकाळी थोडी घाई असल्यामुळं सर्व कामं कशी पटापट आवरायची असतात. तर आता इथे शेंगा कट करून झालेल्या. आता एका भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि हळद टाकून त्या शेंगा शिजायला ठेवणार आहे. जेव्हा आपण सेपरेटली ह्या शेंगा शिजवून घेतो तर त्या लवकर कुक होतात. भाजीमध्ये शिजायला त्या थोडा टाईम घेतात, म्हणून सेपरेट शिजवून घ्यायच्या. आणि आता कांदा कट करायला घेतला. तर मसाला बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा टमाटर घेतलेला, त्यानंतर 2-3 लसणाच्या कळ्या घेतल्या आणि एक छोटासा तुकडा घेतलेला खोबऱ्याचा आणि छोटा तुकडा एक आल्याचा घेतलेला आहे आणि थोडंसं त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे. आपापल्या चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार आपण त्यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकतो. तर माझ्याकडे दोघांच्या यानेच भाजी बनते, त्यामुळे क्वांटिटी कमी राहते. तर आता हा मसाला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला मसाला मिक्सीमधून बारीक करून तयार. तर इकडे मी बघत होते की शेंगा शिजलेल्या आहे की नाही. एक साईडला मी कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलंय आणि तर आता चाकूच्या सहाय्याने मी चेक करते की शेंगा शिजलेल्या आहे की नाही. जेव्हा त्या शेंगा इझिली प्रेस होतील आणि कट होतील तेव्हा त्या शिजलेल्या समजाव्या. तर आता इथे मी कढाईमध्ये थोडीशी मोहरी टाकलेली, त्यानंतर हिंग टाकलेला, त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला, कांदा छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे आता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आता आपण जो मसाला बनवून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आहे. छानपैकी मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये मी आता मसाल्यांमध्ये चवीनुसार धने पावडर टाकलेला, 2 ते 2.5 चमचे मी लाल तिखट टाकलेलं. तर तिखट त्यामधलं संपलेलं म्हणून मी आता ॲड केलं. मीठ ऑलरेडी मी शेंगा शिजवताना घातलेलं आणि हळद पण टाकलेली, त्यामुळं जेव्हा मसाल्यामध्ये आपण हळद आपल्याला कमी टाकायची आहे. आणि सर्वात शेवटी मी त्यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे. मॅगी मसाल्याने एक छान टेस्ट येतं भाजीला. आणि त्याच शेंगांमधलं पाणी जे राहतं ते थोडंसं भांड्यामध्ये मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून ते कढाईमध्ये मसाल्यामध्ये परतायला टाकलेला आहे, जेणेकरून जो मसाला आपला आहे तो जळणार नाही आणि त्याला तेल सुटेल. आणि आता आपल्या शेंगा या एक साईडला शिजलेल्या आहेत, त्या मी आता कढाईमध्ये ओतून घेतल्या आणि ते पाणी पण आपल्याला ते जे आपण सुरुवातीला टाकलेलं तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये सोडायचं आहे.
आता एक बॉईल येईपर्यंत आपल्याला भाजी शिजायला ठेवायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला मी पोळ्या करायला घेत आहे. आता इथे बघा एक बॉईल आलेला आहे भाजीला. इथे मी आता गॅस बंद करणार आहे. तर इथे आपली शेवग्याच्या शेंगाची छान अशी भाजी तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडला मी चपात्या करायला घेतलेल्या. तर सुरुवातीला चपाती लाटून घेत आहे आणि मी थोड्या मोठ्या साईजच्या चपात्या बनवते. आणि सकाळी टिफिनला जायचं असतं म्हणून छोट्या छोट्या काही बनवत बसत नाही. एका वेळेला मोठ्या टाकून घेते आणि टिफिनमध्ये पॅक करते. तेवढा वेळ पण नसतो, पटापट आवरायचं असतं सर्व. तर अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेते. तर इथे आता माझ्या सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत. तर त्या मी आता पोळी डब्यामध्ये ठेवून घेणार आहे. तर ओट्यावरती पसारा बघा किती झालेला आहे. तो आता मला आवरायचा आहे. तर आता मी किचन ओटा छान पैकी आवरून स्वच्छ करणार आहे. तर किचन ओटा स्वच्छ आवरून झाला आहे. तर आता मी कोशिंबीर बनवायला घेतलेली आहे. कोशिंबीरमध्ये मी बीट, टोमॅटो आणि कांदा जे अवेलेबल होतं तेवढं याच्यामध्ये मी कोशिंबीर करणार आहे. तर सर्व मी बारीक कट करून घेणार आहे. माझ्याकडे चॉपरसुद्धा आहे, बट चॉपरमध्ये काय होतं, जेव्हा आपण त्यामध्ये टोमॅटो किंवा कांदा बारीक करायला घेतो तर ते पाणी सोडतं. म्हणून बेस्ट वे असतं की जर बारीक कट करून घेतलं तर त्याला पाणी सुटत नाही आणि कोशिंबीर चवीलाही छान लागते. म्हणून मी सुरीनेच कट करून घेते. त्यामध्ये त्यानंतर मी थोडं दही ॲड करून घेतलं आहे. आणि दही आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. जर आवडत असेल तर आपण टाकू शकतो, नाहीतर सिंपल सॉल्ट टाकलं तरी छान लागतं. आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि एका वाटीमध्ये मी रुद्रांसाठी कोशिंबीर काढलेली आहे. त्याला दही टाकलेलं आवडत नाही म्हणून त्यासाठी विदाऊट दहीची काढून ठेवलेली आहे. आणि लास्टला मी कोथिंबीर त्यामध्ये टाकत आहे. परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर ही झाली आपली कोशिंबीर रेडी. तर आता हे मी सर्व
चपाती, भाजी आणि कोशिंबीर टिफिनमध्ये हजबंडला पॅक करून देणार आहे. तर त्यानंतर सर्व कामं आवरली, आंघोळ वगैरे केली आणि रांगोळी काढायला घेतली. सुरुवातीला दारामध्ये वेल काढून घेतला आणि नंतर रांगोळी काढायला घेतली आहे. तर इथे आपली रांगोळी झालेली आहे तयार. तर आता मी देवाला स्नान घालून घेत आहे. त्यानंतर सर्व देवांना चंदन लावून घ्यायचं आहे. आणि शेवटी फुलं वाहून घेतली आहे. आणि धूपबत्ती लावून घेत आहे. तर इथे आता माझी देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाली की छान प्रसन्न वाटतं. तर आता आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायला घ्यायची आहे श्रावण सोमवारची. तर सुरुवातीला ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. त्यानंतर रांगोळीने त्या जागेवर स्वस्तिक काढायचं. त्यावर एकतर कुंकू टाकायचं नाहीतर कलर भरून घ्यायचे. त्यानंतर त्यावर मी एक पाट ठेवलेला
आणि पांढरे वस्त्र त्यावर टाकलेले. सर्वात सुरुवातीला मी गणपतीला स्नान घालून घेत आहे, कारण प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. त्यानंतर मी भगवान शंकराची पिंड ठेवलेली आहे बेलपत्रावर. त्याला सुरुवातीला दुधाने अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर जलाभिषेक करून घेत आहे. परत पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते फेकायचं नाही, ते आपल्याला झाडामध्ये टाकायचं आहे. तर एका पानावर मी गणपतीची मूर्ती ठेवलेली, त्यानंतर त्यांना दुर्वा वाहून घेतलेल्या, त्यानंतर अक्षत वाहून चंदन वाहलं आणि फूल वाहून घेतलेलं आणि बाजूला एका ताटामध्ये खाली रास ठेवलेली म्हणजे अक्षत ठेवलेली. त्यानंतर भगवान शंकरांची पिंड ठेवली, त्यांना चंदन वाहून घेतले आणि आजची शिवामूठ आहे तीळ, तर शिवामूठ वाहायला घेतली. जेव्हा आपण शिवामूठ वाहतो त्यावेळेला काय म्हणायचं, तर एका मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे, जसं की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बेल स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहायचं आहे आणि ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. आणि सर्वात शेवटी फुलं वाहून घ्यायची आहे. त्यानंतर मी दिवा लावून घेतलेला आणि धूपबत्ती लावून घेते आहे. तर इथे माझी पूजा झालेली आहे. तर आता मी आरतीमध्ये तुपाची फुलवात लावलेली आहे. प्रसादामध्ये दुधामध्ये केळी टाकून त्याचा प्रसाद बनवलेला आणि आता आरती करून घेत आहे. आणि आता कापूर लावलेला आहे. कापूर सर्व देवांना आणि घरामध्ये दाखवून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मी श्रावण सोमवाराची पूजा केलेली आहे. तुम्ही कशी करता मला कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन